आश्रमशाळांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी रखडली, कारवाई न झाल्यास एसीबीकडे धाव. अकोला जिल्ह्यातील दहातोंडा, हातरुण आणि गावंडगाव व इतर 4 आश्रमशाळांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, बोगस विद्यार्थी संख्या, विद्यार्थ्यांच्या सुविधांचा अभाव आणि शासन निधीच्या गैरवापराबाबत गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार हर्षल संजय अजमिरे यांनी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अमरावती तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीनुसार प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची संख्या कमी असताना कागदोपत्री संख्या वाढवून दाखवून शासनाचा लाखो रुपयांचा निधी उचलला जात असल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, गणवेश व शैक्षणिक साहित्य यामध्येही अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. काही ठिकाणी बोगस नोंदी, खोटी उपस्थिती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान घेतले जात असल्याची शक्यता तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी विद्यार्थी संख्या, आर्थिक व्यवहार, भोजन व्यवस्था व वसतिगृह सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित विभागाकडे ईमेलद्वारे तक्रार व माहिती अधिकारांतर्गत माहिती मागूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय. तसेच चौकशी दरम्यान फोटो, व्हिडिओ व इतर पुरावे सादर केल्याची तयारी दर्शवली आहे. संबंधित आश्रमशाळांवर अचानक संयुक्त तपासणी करून दोषींवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिलाय. या गंभीर तक्रारीनंतर समाज कल्याण विभाग व जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचं लक्ष लागलंय. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास आश्रमशाळा क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.